नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। राघव हा हॉस्पिटलमध्ये सिंधूला घेऊन आलेला असतो। तेवढ्यातच रत्नाकर तिथे येतात आणि रत्नाकर म्हणतात की मला समजलं, मी इथे डायरेक्टली आलो, कशी आहे सिंधूची तब्येत। त्यावरती राघव म्हणतो, बरं झालं बाबा तुम्ही इथं आलात, मला अगदी काहीही कळत नव्हतं, मी अगदी खचून गेलो। त्यावरती रत्नाकर म्हणत असतात की राघव अजिबात काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल। ते राघवला धीर देत असतात। तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात। डॉक्टर म्हणतात, हे बघा मिस्टर राघव, आम्हाला तुम्हाला सर्व काही खरं आणि स्पष्ट सांगायचं। सिंधूची तब्येत ही अतिशय क्रिटिकल आहे, तिचा लो बीपी आणि तिला झालेली इंजुरी यामुळे ती खूपच वीक आहे। सध्या तरी आम्ही तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहोत। त्यावरती राघव विचारतो, सिंधू बरी तर होईल ना? त्यावरती डॉक्टर म्हणतात, आम्ही तर आमचे प्रयत्न करतच आहोत, तर आम्हाला तिला इंटरनल ब्लिडिंग किती झालंय हे बघावं लागेल आणि त्यानंतरच काय आहे ते ठरेल। आणि राघव विचारतो, आणि बाळाचं काय? त्यावरती डॉक्टर म्हणतात, तेही टेस्ट झाल्यानंतरच कळेल। राघवला हा धक्का काही सहन होणारा नसतो। माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद। राघवला हा धक्का सहन होत नाही। एक IPS ऑफिसर हा आज तुटून पडलेला असतो। राघव खचूनच बाकड्यावरती बसतो। रत्नाकर राघवला म्हणत असतात की अरे राघव, सावर स्वतःला, असा खचून नको जाऊ, तुला आता खंबीर राहावंच लागेल। तर दुसरीकडे माई मधूला समजावत असतात, मला माहितीये तू खूपच खचून गेलीये, मला माहितीये ह्या वयामध्ये नवरा गेल्यानंतर काय दुःख होत असतं, कोणत्या त्या यातना असत्या, हे मी चांगलं समजवू शकते, परंतु याचा अर्थ असा तर होत नाही ना की आपण दुसऱ्यांना दुःख दिलं पाहिजे। हे बघ, तुला पण चांगलं माहितीये जे काही घडलंय त्यामध्ये सिंधूची काहीही चूक नाहीये, परंतु तू जे काही वागतेय ते चुकीचं आहे आणि त्यात सिंधू प्रेग्नेंट आहे। तू या अशा अवस्थेत तिला असं काही बोलायला नको होतं, कारण एक बाईचं दुःख समजू शकते। अशा अवस्थेमध्ये दोन वाईट शब्द जरी बोलले तरी ते जिव्हारी लागतात। आता सिंधू आणि बाळ हे सुखरूप घरी यावं म्हणजे मिळवलं। तर दुसरीकडे रुक्मिणी काकू व रेश्माला सिंधू बद्दल फार वाईट वाटत असतं। आता इकडे मधू ही चिडते आणि विचारते, माई तुम्हाला पण असं वाटतं का जे काही घडलं त्याच्यामध्ये सिंधूची काहीच चूक नाही? हो माई, तुम्ही तुमच्या मुलाला गमावलंय तरी देखील तुम्हाला त्या सिंधूचंच कौतुक आहे, तुम्हाला तुमचा मुलगा गमावल्याचं दुःख नाहीये अजिबात। मला तर आता असं वाटायला लागलंय की राया गेल्याचं दुःख कुणालाच नाहीये, जणू काही सर्वजण त्यांना एका दिवसामध्ये विसरूनच गेले। आता हे ऐकून माईंना फारच धक्का बसतो। तर माई म्हणते, अगं राणी, तू असं काय बोलतेस? अगर राया माझ्या खूप जवळचा होता, मला दुःख नाही होणार तर मग कोणाला होणार? परंतु हे दुःख दूर करण्यासाठी आता आपल्या घरामध्ये एक बाळ येणार आहे, त्याच्याकडे जरा सकारात्मक दृष्टीने बघ ना। मधुराणी म्हणत असते, माई तुम्ही सिंधूला माफ जरी केलं तरी मी कधी करू शकणार नाही तिला माफ। तर इकडे रुक्मिणी काकू म्हणत असतात की सिंधू आणि तिच्या बाळाला जर काही झालं ना तर असं होईल की आपण आपली जबाबदारी नीट पार पाडू शकलो नाही। त्यावरती ऋतुजा म्हणत असते, वहिनी अगदी तुम्ही बरोबर बोलत आहात। मधूला अजिबात भान राहिलं नव्हतं की सिंधू प्रेग्नेंट आहे, काहीच्या काही पण ती बोलतच होती। आधीच आपल्या घरात राया गेल्याचं दुःख आहे आणि त्या दुःखातच आपल्याला एक आनंदाची बातमी कळाली, सिंधू आई होणार आहे आणि आपल्या घरामध्ये बाळ येणार आहे। पण त्यातच सिंधू सोबत हे असं काही घडलं, आपल्या घराला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक। रुक्मिणी काकू चिडूनच म्हणतात, कुणाची दृष्ट लागलीये हे आपल्याला चांगलंच माहितीये। दुसरीकडे मधू चिडूनच म्हणत असते, सारखं सिंधू सिंधू सिंधू, फक्त सिंधूचा जप लागून ठेवलाय। तुम्हाला कोणाला कितीही सिंधूला वाटत असेल की माफ करावं, परंतु मी कधी तिला माफ करणार नाही। दुसरीकडे डॉक्टर बाहेर येतात आणि राघवशी बोलायला सुरुवात करतात। राघव हा डॉक्टरांना विचारत असतो की आता सिंधूची तब्येत कशी आहे? त्यावरती डॉक्टर सांगतात की सिंधू आता मात्र ठीक आहे। हे ऐकून सर्वांना थोडासा आनंद होतो आणि ते देवाचे आभार मानत असतात। पण डॉक्टर लगेचच म्हणतात, परंतु एक सोबतच वाईट बातमी देखील आहे, सिंधूचं मिसकॅरेज झालं, मी सिंधूच्या बाळाला वाचवू नाही शकलो। आता हे ऐकून सर्वांनाच दुःख होतं, सर्वांच्याच पायाखालची जमीन देखील हललेली असते आणि राघव त्यातच विचारतो, हे काही शक्य नाही डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, कृपया करून तुम्ही पुन्हा चेक करता का? डॉक्टर पुन्हा एकदा म्हणतात, माफ करा मिस्टर राघव, परंतु आम्ही खूप प्रयत्न केले,
आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो. राघव रडतच विचारतो, डॉक्टर तुम्ही हे काय बोलताय? म्हणजे माझं बाळ या जगातच राहिलं नाही का? तेव्हा राजश्री आणि रत्नाकर राघवला शांतपणे खाली बसवतात. तेव्हा रत्नाकर डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर नक्की काय झालंय? काही समजेल का आम्हाला? तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की जेव्हा सिंधू खाली पडली तेव्हा ती नेमकी पोटावरती पडली. तेव्हा आम्ही काहीही करू शकणार नाही. आता राघवला सिंधू जिन्यावरून पडल्याचा प्रसंग अगदी हुबेहूबपणे आठवत असतो. त्याच्या मनामनात त्या गोष्टी बसलेल्या असतात. राघव हा संपूर्ण खचलेला असतो. तो खूप रडत असतो आणि तेवढ्यातच रत्नाकरला रुक्मिणी काकूंचा फोन येतो. त्यावरती रुक्मिणी विचारत असते की आता सिंधूची तब्येत कशी आहे आणि कशी आहे सिंधू. त्यावर रत्नाकर सांगत असतो की सिंधू ठीक आहे, परंतु एक वाईट बातमी आहे. सिंधूचं मिसकॅरेज झालं. हे ऐकून आता काकूंच्या पायाखालची जमीन देखील हादरते. त्यांना देखील फार मोठा झटका बसलेला असतो. त्यावरती ऋतुजा विचारते, वहिनी तुम्ही असे चिडताय का? तुम्हाला असं काय झालंय? काय करताय तुम्ही असं? त्यावरती रुक्मिणी सांगते, ऋतुजा अगं सिंधूचं मिसकॅरेज झालंय. रेश्मा रुक्मिणी काकूंना सावरत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू शुद्धीवर येण्याची सर्वजण वाट बघत असतात. काही वेळाने सिद्धू सुद्धा शुद्धीवरती येते. राजश्री सिंधू जवळ जाऊन विचारत असते की सिंधू बाळा आता तुला कसं वाटतंय? तेव्हा सिंधू म्हणत असते की माझं पोट इतकं का दुखतंय? म्हणजे माझ्या बाळाला तर काही झालं नाही ना? तेव्हा सर्वजण धक्क्याने सिंधूकडे बघू लागतात. त्यांना समजत नसतं की एका आईला तिचं लेकरू आता या जगात येणार नाही हे कसं सांगावं. सिंधू म्हणत असते, आई मला सांगा ना काय झालं नेमकं? माझ्या बाळाला तर काही झालं नाही ना? तेव्हा रत्नाकर सिंधूला म्हणत असतो की तू आत्ताशी शुद्धीवर आली आहे, तू आता शांत झोप, ह्या गोष्टींचा जास्त विचार करू नको, सर्व काही ठीक आहे. आणि तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात. तर सिंधू डॉक्टरांना विचारत असते की डॉक्टर माझं बाळ तर ठीक आहे ना? माझ्या बाळाला तर काही तर झालं नाही ना? डॉक्टर सांगतात, सिंधू आय एम सॉरी, पोटातलं बाळ सिरियस इंजुरी सहन करू शकलं नाही आणि त्यामुळे तुझं मिसकॅरेज झालं. आता हे ऐकून सिंधूला अगदी धक्काच बसतो. तिची दात खिळच बसते. नंतर थोडीशी नॉर्मल होत रडतच म्हणते, हे कसं शक्य आहे? सिंधू राघवला म्हणत असते की राघव अरे बघ ना हे डॉक्टर काय बोलताय. सिंधू म्हणत असते, आई तुम्ही तरी समजून सांगा ना यांना. त्यावरती डॉक्टर म्हणतात, थँकफुली आम्ही तुम्हाला वाचू शकलो. आता तुम्ही शारीरिक आणि मानसिक अजिबात तणाव घ्यायचा नाही, कारण की तुम्ही आता खूप नाजूक अवस्थेमध्ये आहात. त्यासाठी तुम्हाला अजिबात तणाव वगैरे काही गोष्टी घ्यायच्या नाही आहेत. आणि असं बोलून डॉक्टर तिथून निघून जातात. सिंधू डॉक्टरांना आडवत विचारत असते आणि म्हणत असते काही मोठं डॅमेज तर नाही आहे ना? परंतु डॉक्टर मात्र शांतच असतात आणि राघवला सांगतात की तुम्ही सिंधूची काळजी घ्या. सिंधू डॉक्टरांना म्हणत असते, डॉक्टर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, काही मोठं डॅमेज तर नाही आहे ना? तर नाईलाजाने डॉक्टर सिंधूला सांगतात, पोटावरती पडल्यामुळे तुझं मिसकॅरेज झालं आणि त्याच इंजुरीमध्ये तुझ्या गर्भाशयाला मार लागला, त्याचा एक भाग निकामी झाला. तू आता पुन्हा प्रेग्नेंट राहू शकशील की नाही हे सांगता येणं आता तरी अवघड आहे, कारण चान्सेस खूप कमी आहेत. आता हे ऐकून पुन्हा एकदा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. हे शक्य नाही, हे कदापि शक्य नाही, पण पुन्हा एकदा टेस्ट करूया. डॉक्टर म्हणत असतात, सिंधू अगं तुला वाटत असेल ना तर आपण तू बरी झाल्यानंतर सर्व टेस्ट करून घेऊया. सिंधू म्हणत असते, मला माझे रिपोर्ट्स बघायचे आहे, मला माझे रिपोर्ट्स पाठवा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की सिंधू ठीक आहे, परंतु तू तुझ्या मेंदूला अजिबात ट्रेस देऊ नको. आता फक्त आणि फक्त आराम कर, तुला आता फक्त आरामाची गरज आहे. ते ऐकून सिंधू हंबरडा फोडतच रडू लागते. तर राघव धक्क्याने सिंधूकडे बघत असतो. त्याला समजत नसतं सिंधूला कसं सावरावं, कसं बोलावं, कसं सामोरे जावं, कशा प्रश्नांची उत्तरे द्यावी. सिंधू व त्याचे प्रेमाचे क्षण त्याला राघवला तिथे आठवत असतात आणि बाळाचे स्वप्न देखील त्याला आठवत असतात. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो, परंतु पुढील भागात काय होणार आहे हे आपण आता लगेचच बघूया. तर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे राघव सिंधूला घरी घेऊन येतो, मात्र रुक्मिणी काकू मधूवरती चिडूनच म्हणतात, सिंधूचं बाळ हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे गेलं आणि आता सिंधू पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही. तू आता आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा. आणि मग रुक्मिणी काकू त्या मधूला लगेच घराच्या बाहेर काढतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.